महत्त्वाची बातमी आहे, 12वीच्या निकालाची बातमी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झालेला आहे। यंदाचा 12वीचा निकाल 91.88% लागलेला आहे। 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे। कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागलाय आणि सर्वात कमी निकाल लागलाय लातूर विभागाचा। दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल पाहता येणार आहे। त्यामुळे 12वीचे विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाबाबतची उत्सुकता आहे, धाकधूक आहे। निकालाआधी बोर्डाची पत्रकार परिषद पार पडली आणि यामध्ये परीक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। जे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्या सगळ्यांना न्यूज 18 लोकमतकडनं खूप खूप शुभेच्छा। एक महत्त्वाची बातमी आहे, 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केला जाणार आहे। आजच 12वीचा निकाल लागतोय आणि आजच ही महत्त्वाची बातमी येते। 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होणार आहे। वर्ष 2027-28 मध्ये 12वीचा नवीन अभ्यासक्रम येईल। शिक्षण मंडळाकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे। म्हणजे जेव्हा 12वीच्या निकालासंदर्भातली घोषणा करण्यात आली तेव्हाच या संदर्भात माहिती मिळते की 12वीचा 2027-28चा अभ्यासक्रम हा बदलला जाणार आहे। 12वीचा निकाल आज लागतोय 1 वाजता। तो सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे आणि त्याची पत्रकार परिषद सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली, ती म्हणजे 12वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे। वर्ष 2027-28चा 12वीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे। शिक्षण मंडळाने ही मोठी घोषणा केलेली आहे। त्यामुळे 27-28 या वर्षात जे 12वीला अपीयर होतील त्या सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी चीनच्या राजदूतांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये जरदारी यांनी पहलगामचा मुद्दा उपस्थित केला। यावेळी त्यांनी भारतावर निखालस खोटे आरोप केलेले आहेत। चीनच्या राजदूतांनी जरदारींची भेट घेतली, पण भारतावर यावेळी एक निखालस असे खोटे आणि मोठे आरोप करण्यात आलेले आहेत। भारत कधीही हे खपवून घेणार नाही, खोटे आरोप कधीही मान्य करणार नाही। या भेटीमध्ये जरदारी यांनी पहलगामचा मुद्दा उपस्थित केला। त्यांनी भारतावर निखालस खोटे आरोप केलेले आहेत। ही भेट झालेली आहे भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान। पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी चीनच्या राजदूतांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे UNSCच्या 15 देशांमध्ये फक्त पाकिस्तान आणि चीन या दोनच देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला नाही आणि भारताला पाठिंबा दिला नाही। बाकी 13 देशांनी भारताला पाठिंबा दिलेला आहे। इथे आपण बघितलं, पाकिस्तानचे राष्ट्रपती हे आसिफ अली जरदारी जे चीनच्या राजदूतांना भेटले आणि यावेळी भारताविषयक अत्यंत चुकीचे आणि खोटे आरोप करण्यात आलेले आहेत। चुकीची आणि खोटी माहिती चीनच्या राजदूतांना दिली गेली आहे। पाकचा भारताविरुद्ध कांगावा सुरू आहे, जेणेकरून चीनची मदत मिळेल। चीनकडे ऑलरेडी आर्थिक मदत मागून झालेली आहे आणि त्याला चीन थोडं पॉझिटिव्ह पण आहे। या पार्श्वभूमीवर ही राजदूतांची भेट महत्त्वाची आहे, पण हा कांगावा मात्र खपवून घेतला जाणार नाही। इतर काही घडामोडींकडे पण वळूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीत मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत। हा दौरा राजकीय जरी नसला तरी सुद्धा महत्त्वाचा दौरा आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीमध्ये आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, मुख्यमंत्री आज नवी दिल्लीमध्ये आहेत, ते वेगवेगळ्या महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत आणि पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी या बैठकांना आहे असं कळतंय, काय सांगाल? बरोबर आहे। खास करून जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री हे दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर एकीकडे पहलगामच्या हल्ल्यावरती या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। राज्यातील अनेक महत्वाच्या अडकलेल्या प्रकल्पासंदर्भात देखील या बैठकीत चर्चेवर अशा प्रकारची माहिती आहे। कुठलाही राजकीय दौरा आज नाही आहे अशा प्रकारची स्पष्ट करण्यात आली आहे। हा सगळा शासकीय दौरा आहे, पण या निमित्ताने ते कोणाकोणाची भेट घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल। स्वर्णा, नक्की, धन्यवाद प्रशांत, आपण माहिती दिलीत त्याबद्दल। आपण पुढच्या घडामोडींकडे वळूया। दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील चहोरली या ठिकाणी मोठी कारवाई केली आहे। नक्षलवादाच्या आरोपाखाली प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने रविवारी पिंपरी चिंचवड परिसरातील चरहोली या भागातून अटक केली।
ठाणे इथं दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात तो गेला 15 वर्ष फरार होता। कांबळे याच्या विरुद्ध एटीएसच्या मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात 2011 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून तो फरार होता। संघटनेच्या विचारधारेचा प्रसार करणे आणि प्रचार करणे हे सगळं तो काम करायचा। दरम्यान एटीएस कडून त्याचा शोध घेतला गेला, त्याला न्यायालयाने फरार घोषित केलं। दरम्यान त्याच्या विरोधात अटक वॉरंट आणि जाहीरनामा जारी करण्यात आला होता। अखेर त्याला अटक झालेली आहे। महत्त्वाची बातमी आहे, 12वीच्या निकालाची बातमी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झालेला आहे। यंदाचा 12वीचा निकाल 91.88% लागलेला आहे। 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे। कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागलाय आणि सर्वात कमी निकाल लागलाय लातूर विभागाचा। दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल पाहता येणार आहे। त्यामुळे 12वीचे विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाबाबतची उत्सुकता आहे, धाकधूक आहे। निकालाआधी बोर्डाची पत्रकार परिषद पार पडली आणि यामध्ये परीक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। जे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्या सगळ्यांना न्यूज 18 लोकमतकडनं खूप खूप शुभेच्छा। एक महत्त्वाची बातमी आहे, 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केला जाणार आहे। आजच 12वीचा निकाल लागतोय आणि आजच ही महत्त्वाची बातमी येते। 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होणार आहे। वर्ष 2027-28 मध्ये 12वीचा नवीन अभ्यासक्रम येईल। शिक्षण मंडळाकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे। म्हणजे जेव्हा 12वीच्या निकालासंदर्भातली घोषणा करण्यात आली तेव्हाच या संदर्भात माहिती मिळते की 12वीचा 2027-28चा अभ्यासक्रम हा बदलला जाणार आहे। 12वीचा निकाल आज लागतोय 1 वाजता। तो सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे आणि त्याची पत्रकार परिषद सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली, ती म्हणजे 12वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे। वर्ष 2027-28चा 12वीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे। शिक्षण मंडळानं ही मोठी घोषणा केलेली आहे। त्यामुळे 27-28 या वर्षात जे 12वीला अपीअर होतील त्या सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे।